भक्त बहुतोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि या सामन्याला सुरुवात करूया. तिसरी रात्र पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. पहिला बॉल आरंभ प्रारंभ शुभारंभ होतोय तिसरा रात्रीचा. वरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल मागे होऊन कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी समाप्त झाली. पहिलाच बॉल ज्याच्यासाठी थांबले होते दीपा पाटील उमरोली संघ, तो आकाश आपला वर्किंग आवर संपून अगदी थेट मैदानाचा रस्ता धरत पहिला बॉल वरती निर्धाव चेंडूची सांगता होती. माडनट्री पॉवर प्लेचं पहिलं षटक. शॉर्ट ऑफ लेन फिरून मारलाय, मागे टाकलेला टप्पा आधीच ओळखलाय. बॉल चालला डीप स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेग. सी मा रेषा पार आलाय आजच्या रात्रीचा पहिला खणखणीत चौकार. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. थँक्यू डीजा. पहिला बॉल डॉट, त्यानंतर शॉर्ट ऑफ प्लेनचा होता आधीच ओळखला, त्यावरती पुलचा फटका 4 धाबा. नेक्स्ट बॉल स्टेप आउट केल्या, पुढे सरकून बॉल मारला. गॅप शॉट सिलेक्शन, बॉल निघून चालला डीप एक्स्ट्रा कव्हर. सी मार रेषापार बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत चौकार. मात्र पाहिलं त्यानंतर 2 चेंडूंवरती आक्रमकता सिद्ध केली आणि 2 चौकार. 8 या धावसंख्येवरती स्कोरबोर्ड. फुल टॉस प्लॅन मिस आणि इथे फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गोल केली फलंदाज बाद. त्यांची कुलस्वामिनी आई एकविरीच्या चरणी पुन्हा एकदा आपण नतमस्तक होऊया. एक जबरदस्त बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 चौकार. पण त्यानंतर सांगितलं बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी तो भामारी. आणि त्यामध्ये त्रिफोला चित फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं. जो घातक विस्फोटक फलंदाजीच्या आक्रमकतेमध्ये सिद्ध करत होता तो सलामीचा आघाडीचा बॅट्समन जयेश मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. इनॅट नंबर 3 वरती क्रिकेटच्या पटलावरती सगळ्यात महत्वाची भूमिका ज्या फलंदाजाची राहते तो विशाल इनॅट नंबर 3 वरती आपल्याला पाहू शकाल. ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव टीम कडून बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला. 5 ओव्हरची मॅच. पहिलं षटक माडनट्री पॉवर प्लेचा आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 विकेट जरूर गमावला पण धावा देखील बनवलेल्या आहेत. स्लो पद्धतीचा बॉल फक्त हलक्या हाताने दिशा दिली, कट केला, सन्मान दिला आणि ते मात्र बॉल शॉर्ट फाईन लेगला फील्ड केला जातो. डॉट चेंडू अथवा धावा संख्या तिथे स्थिरावते. चांगली बॉलिंग आकाश गायकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल जरूर डॉट आलेले आहेत. या ओव्हर्स मधले 2 चौकार देखील पाहायला मिळाले. पहिल्याच मॅच मध्ये हवा कॅच साठी प्रवीण तन्वीरबाई जमादार आणि आपण पाहू शकाल ऋषिकेशजी गायकवाड यांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राइज फक्त प्रेक्षकांना. पण इथे बॉल हवेमध्ये शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली टिपला, सुंदर झेल आणि संपला आणखीन एक फलंदाजाचा खेळ.
राजे आणि काळजातच नव्हे तर रक्तातून वाहतात आमच्या राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो मान जोखतो या मातीचा राजा. या मातीच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया. आणि इथे पहिलं षटक पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण जाऊयात. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपटलावरती आहेत 8 धाबा, 2 विकेट जरूर गमावल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कर्जत तालुक्यामध्ये ज्याच्या नामाचा डंका सातत्याने गाजतो तो इनेट नंबर 4 वरती आपण पाहू शकाल अभि देवघरे हा बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला. गोलंदाजीमध्ये तब्दिली, गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजीमध्ये बदल या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 साठी बॉलिंग ट्रॅक वरती अतुल आपण पाहू शकाल. अतुल गोलंदाजीच्या बोळ्यावरती दाखल झाला. यस, पंचांची रिॲक्शन बघा. मुरबाड वरून तब्बल मुरबाड शहापूर मधून 72 किलोमीटरचा प्रवास करून मोठे वेनगावच्या मैदानावरती दाखल झालेले आमच्या ठाकरे सर अगदी त्यांची डान्सिंग अंपायर म्हणून सातत्याने 9 सरकार अशी ओळख शहापूर तालुक्यामध्ये संपूर्ण मुरबाड परिसरामध्ये. आणि आज तीच ओळख आणि तोच डान्स, तोच नृत्य आणि त्यांची कलाकारी या मैदानावरती पाहायला जरूर मिळणार. यावेळेसचा बॉल थोडासा मागे ठेवला होता, टॉपेज होती जरूर असं रिॲक्शन सांगून गेला मागील क्षेत्रक्षणाचा. आणि इथे झेल ड्रॉप झाला, जीवदान दिला. जे सलामीचा फलंदाज होता नीतू माळीला जीवदान दिला. मिस्टर ISPL म्हणजे कर्जत परिसरामधील हे 2 खेळाडू, एक उमरोली संघ खेळतो त्यांच्याच गावातील साहिल लोंगले देखील आपण पाहिला ISPL मध्ये कमालीची कामगिरी. आणि नीतू माळी पण तिथे फसला, जालर रचलं होतं, ट्रॅप आखलं होतं आणि त्या ट्रॅप मध्ये फसवलं गेला. नीतू माळी बॅक टू द डग आउट. मैदानाच्या बाहेर जात असताना तिसरा धक्का बसला टीम शिवशक्ती कडाव संघाला. केले त्यानंतर सेलिब्रेशन उमरोली टीमचं पाहिलं. आमचे ठाकरे सर यांचं सेलिब्रेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विक्रांत फलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. यावेळेचा बॉल वेगवान होता, तेज तर्रार, तिसरा चेंडू निर्धाव येतोय. अतुलची जबरदस्त कामगिरी, किफायती गोलंदाजी, शानदार लाजवाब बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. P2च्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये ही गोलंदाजी भेदकता दाखवल्या गोलंदाजीची. अतुल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस टॅपिंग क्रिकेट, इथे रनआउटची संधी होईल का, पण तिथे हिट केलेली नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा असं वाटलं नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केलं जाईल, पण अंतिम मोमेंट वरती विचार बदलला क्षेत्ररक्षकाचा. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, 2 धावा कंप्लीट झाल्यात. जिथे एका धावेसाठी धोका निर्माण होऊ शकला असता तिथे 2 धावा कटआउट टीमच्या खात्यामध्ये स्कोरबोर्ड वरती जॉईंट होतील. एकूण धावा संख्या पोहोचली डबल डिजिट मध्ये बऱ्याच अवधीनंतर, बऱ्याच उशिराने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. धावा संख्या 10 या अंकावरती दाखल होत असताना पाहायला मिळते. 10 धावा फलंदाज एकूण बाद झालेले आहेत. जर विचार केला तर 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहू शकाल. 10 वरती 3, थोडीशी नाजूक अवस्था स्कोरबोर्ड वरती. पण इथे जर कमबॅक करायचं असेल तर अभि देवघरेला शेवटपर्यंत विकेट वरती राहणं हे इम्पॉर्टंट असेल. शेवटपर्यंत इथे टिकणं महत्वाचं आहे. आणि ज्या वेळी उमरोली संघ पनवेल परिसरामध्ये खेळतो ना, त्या वेळी या संघाला पुरस्कृत करत असतात मोपे गावचे आमचे प्रसाद पवार, आरुष याच्या नावाने संघ आपण नेहमी पाहत असतो पनवेल परिसरामध्ये. मग उमरोली दोन्ही संघ असतील तर दोन्ही संघांना पुरस्कृत करत असतात. पण यावेळेसचा मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, पाठवला बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे पार, 4 धाब्यांसाठी चौकार.
आता आमचे अंपायर खवळलेले आहेत. आता त्यांच्या त्या नॅचरल अंदाजामध्ये डान्स त्यांचा पाहायला मिळतोय. चौकार जरूर आला. यावेळेस बॉल ऑफस्टिकच्या अगदी जवळून जातोय आणि व्हाईट बॉल असं वाटतंय की काय, पण तिथे पंचांनी सांगितलंय की फेअर डिलेव्हरी आहे आणि डॉट चेंडूची सांगता होती. डॉट बॉल नंतर धावपटलावरती कोणत्याही प्रकारचा बदल नाही आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा 14 वरती 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आता स्ट्रायकिंग एंडवरती प्रथमच दाखल होईल अभि देवगरे. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये ज्याच्या नावाचा डंका सातत्यानं अगदी या टेनिस बॉल पटलावरती राहिला तो अभि देवगरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवरती आता मात्र वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक, सांघिक कोट्यातील 3रं षटक, गोलंदाजीच्या भोवळ्यावरती आपल्याला पाहू शकाल. आकाश गायकर पहिल्या ओव्हर्समध्ये 2 विकेट्स 8 धाबा त्यांनी खर्च केल्या. आता या ओव्हर्समध्ये पुन्हा एकदा कर्णधाराने सोपवलेली ही जबाबदारी आहे आणि जबाबदारीनिशी खेळ करावा लागेल, कारण इथे थोडासा अडचणीत सापडल्या कडाव संघ. धावपटलावरती आहेत 2 षटकांच्या अखेरीस जिथे बेनिफिट्स होत्या, जिथे 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर होते, तिथे फलंदाजी करण्यासाठी मुभा होती. फायदे घ्यायचा प्रयत्न करायला हवा होता, पण तिथे मात्र अगदी थांबवलंय, रोखल्या ते दीपा पाटील उमरोली संघाच्या गोलंदाजाने. यावेळेस बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक सोडून चालला. ऑफ कटर होता, थोडासा मिडल ऑफ द लाईन बॉल होता, त्यानंतर थोडासा स्विंग झाला, लेग स्टिकला मिस केला. पंच राजेंद्र सर यांचा इशारा येतो की हा बॉल आहे अवांतर. पहिला अवांतर, पहिली एक्स्ट्राची धावपटलावरती दाखल होत्या. 15 अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचल्या. 15 धाबा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. आकाश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. यावेळेस तेज तर टाकण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा लाईन मिस केली. सलगचा 2रा व्हाईट बॉल येतो. 2 व्हाईट बॉलने धावपटलावरती धावांमध्ये ऍड होत आहे 2 धाबा. स्कोरबोर्ड पोहोचला ते 16 अंकावरती. 16चा टोळा हे दाखवावा लागेल टीम कडावला, पण येणारा चेंडू सांगून जाईल काय घडेल काय बिघडेल. स्लो पद्धतीचा बॉल अगदी बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न थोडीशी हुलकावणी देण्याचा प्रयत्न अभिच्या माध्यमातून होतोय, पण सातत्यानं टेम्परामेंट ठेवला दीपा पाटील उमरोली संघाच्या क्षेत्ररक्षकाने आणि फक्त मिळते एकच धाव. एका धाबेने संघ पुढे चाललाय 17 अंकावरती. 17 धाबा. 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती. अतिशय चांगली गोलंदाजी आकाश त्याच्यानंतर अतुलच्या माध्यमातून होती. अजूनपर्यंत जर 2 चौकारांचा अपवाद वगळता 3 चौकार आलेले आहेत, माफ करा 3 चौकार आले. स्विचिटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट होईल का? खराब फेकी. जर तिथे विकेट किपरने कलेक्शन केलं असतं चेंडूचं तर नक्की इथे धावा जमवल्या असता आणि एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये कसं करावं. चालाक आणि चपल वृत्ती आपल्याला पाहायला मिळते ती अभि देवगरेच्या माध्यमातून. जिथे एकही धाव नव्हती तिथे पुन्हा एकदा 2 धावा धावपटलावरती आलेल्या आहेत आणि एकूण धावा संख्या 19 अंकावरती दाखल होत असताना अशीच चालाकी आणि चातुर्य मैदान क्रिकेटच्या पटलावरती दाखवणं महत्त्वाचा. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्त्वाचा. आपण काय केलं पाहिजे आणि आपण काय करत आहोत हे प्रत्येकाला मैदानावरती जेव्हा उतरतो ना, ॲज आपल्या गावाचा 11वा प्लेयर असेल किंवा ॲज अ 11 मध्ये आपली जेव्हा भरती होते गावाकडून खेळ करत असताना, त्यावेळी या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. यावेळेचा बॉल स्लो पद्धतीचा फोटो फिरवले, चेंज ऑफ फेस होता, समोर खेचला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल पाहायला मिळतो, पण त्याचा बेनिफिट कडाव टीमला मिळत नाहीये, कारण वेगाने पुन्हा एकदा चेंडूला कॅरी केलं अतुलने. धाव फक्त मिळते 1. धावसंख्या 20 या अंकावरती दाखल झाले. ओव्हर नंबर 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी शांत क्रिकेट, शांत आणि सावध क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा नाहीये, गाजाबजा नाहीये, कोणत्याही प्रकारचे मोठे फटके येत नाहीयेत. शांततेने आणि सावधगिरीने क्रिकेट चालू आहे. शॉर्ट ऑफ लेन फिरून मारला, फटका मिडल ऑफ द बॅट, बॉल चालला सीमा पार, आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. यासाठीच तर ओळखला जातो, मी म्हटलं होतं द ब्रँड ऑफ कडाव. आणि एक कर्जत टेनिस पटलावरचा हा जबरदस्त खेळाडू हा डिटर फलंदाजा आणि त्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता दाखवली आहे. कारण पहिलंच
अगदी सन्मान आणि शांत क्रिकेट त्यांनी खेळला, पण आता आक्रमकतेला सुरुवात केली आहे, आक्रमकता दाखवली आहे. 6 धाबा षटकार आला. यावेळेस पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र स्लो पद्धतीचा बॉल, चेंज ऑफ वेस, व्हेरिएशन, आणि सध्याच्या घडीला हेच हवा. गोलंदाजांकडून काय अपेक्षित असतं, षटकार आला त्यानंतर काय करायचं, तर व्हेरिएशन महत्वाचा, स्लोवर, ऑफ कटर किंवा लेग कटर हे चेंडू फार महत्वाचे आहेत. आणि त्यामध्ये पटाईत असलेला गोलंदाज आकाश गायकर आपण पाहतोय. यावेळेस फटका फर्स्टला मिस टायमिंग, बॉल हवे मध्ये जीवाच्या अकांताने धावतोय चेंडू खाली. विकेट खूप इम्पॉर्टंट होती पण बॉल खाली पोचू शकला नाहीये. 2 धावा नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडला. 2 धावा या ठिकाणी अर्जित होतील. एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती दाखल झाली आहे 28 धावा, 3 विकेट्स गमावल्यात. ही ओव्हर सन्मान, शांत आणि सावध पवित्रेने खेळल्या. एकही विकेट्स इथे कडाव संघाने गमावलेली नाहीये या षटकामध्ये. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावपटलावरती 28 धावा. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा, ड्रिंक्स ब्रेक असेल 3 ओव्हरच्या नंतर, आणि डीजे मास्टर यांच्याकडे देखील जाऊया. तनबीर जमादारडी विद्या एंटरप्राइजेस सर्वेसर्वा ऋषिकेश शेठ गायकवाड यांच्याकडून आयुबा कॅच साठी हे पारितोषिक फक्त प्रेक्षकांसाठी. दुसऱ्या कोणत्याही गावातील जर खेळाडूने कॅच घेतली तरी पारितोषिक त्याला दिलं जाणार नाही. फक्त जे हौशी नवशी प्रेक्षक आहेत ना त्यांच्यासाठी हे पारितोषिक आहे 500 रुपयाचं. यावेळेस बॅटची कडा, बॉल चालला मागे, छेल सुटला, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि तिथे फलंदाजाला जीवनदान मिळतो. 1 धाव धावपटलावरती ऍड होईल. ओव्हर नंबर 4 मध्ये दाखल झाला आकाश लोंगले. आकाश लोंगलेचं क्रिकेट वरती नितांत प्रेम आहे. कारण ज्यावेळेस क्रिकेट खेळतोय आकाश लोंगले, अगदी आमच्या गावामध्ये म्हणजेच पोंजे गावामध्ये उमरोली ते पोंजे रोज संध्याकाळचा प्रवास करून ॲज अ प्रॅक्टिस सेशनसाठी या खेळाडूची नेहमी आम्ही वर्णी पाहत असतो. यावेळेस पटका लाजवाब लॉप केल्या समोर, ऑन द राईज, बॉल चालल्या सीमा पार, 6 धावा, लॉफ्टेड षटकार. आकाश पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेस बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न होता, जागा खाली होती, आधीच पाहिलं होतं आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करण्याचा माइंडसेट त्याच्या मनामध्ये होता, पण तिथे मात्र बॉल मिसकूट झाला. डॉट चेंडूची सांगता होती. याच निर्धाव चेंडूची नितांत गरज होती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षकाला उलकावणी दिली आहे जरूर, पण मागे बॅकिंग फार चांगला आहे. शॉर्ट तडमांचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय.
अगदी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला थोडीशी हुलकावणी चेंडूने दिली जरूर होती, पण तिथे बॅकिंग चांगलं केलं आणि इथे मात्र एकच धाव येते. एका धावेने संघ पोहोचला तो 36 अंकावरती. 36 रन्स इन अ बोर्ड. अभि जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावसंख्येचा उच्चांक जरूर इथे दाखल होईल. यावेळेस अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे घडलंय काय, ही चुकी झालेली आहे. आता पंच सांगतील फलंदाज नक्की कोणता बाद आहे. यस, तिसऱ्या पंचांकडे रेफर केला. थोडं थांबायचं बॅटर, कारण आता कोण बाद झाला. चेक टू टीव्ही एम्पायर्स. विक्रांत बाद आहे. आणि थोडीशी घाई आपण पाहत होतो दोन बॅटर्सच्या दरम्यान, पण तिथे मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये अभि धावला जरूर होता, पण तिथे विक्रांतने आधी स्ट्राईक सोडली आहे, त्यामुळे फलंदाज बाद होईल. डॉट बॉल आणखीन एक येतो. धावपटलावरती धावा आहेत. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर एकूण 36 धावा. भावेश, ध्रुवे एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव टीम कडून भावेशला पण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी सज्ज. आकाश लोंगले, कमालीची गोलंदाजी. एक षटकार जरूर आलाय, पण त्यानंतर कमबॅक फार महत्वाचा. शॉट ऑफ लेन दमदार, अगदी पवेलियन मधून सेट झाला. प्रेक्षकांसाठी आयवा कॅच होती, पण तिथे मिस केली आहे. 500 रुपयाचं पारितोषिक गमावलं जरूर आहे, पण मच नीडेड व्हेरी इम्पॉर्टंट 6 आला तो भावेशच्या बॅट मध्ये. तो आलाय आणि त्याने ठोकलाय षटकार. संघाचे पुरस्कर्ते निखिल शेट राऊत यांच्याकडून भावेशसाठी पारितोषिका. बॅक टू बॅक 3 षटकार, 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 अंतिमचं षटक. रोहन दाखल झालाय अंतिमच्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती अभि देवघरे. 5वं षटक. 4 षटकांच्या अखेरीस धावा 42 वरती 4. अंतिम बॉल वरती षटकार जरूर पाहिला. पहिला बॉल अडव्या बॅटने खेचला अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक अतुल चेंडू वरती येतोय, उचलतो, फेकतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न स्वतःला झोकून दिलाय. 100% कमिटमेंट काय असते आपल्या टीम साठी, प्रयत्नशील का राहावं लागतं, पण तिथे बघा स्वतःवरती नाखुश, नाराज, हताश झाला, पण इथे रनआउट चेक केलं जाईल. नक्की काय घडलंय. Directed to TV umpires. Keep rolling, keep rolling. ग्रीन सिग्नल. बॅटर सेफ, नॉट आउट. एकच धाव येते. पहिल्या बॉलची सुरुवात एकेरीने होते. 43 अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचल्या. 43 रन्स इन अ बोर्ड. रोहन बॉलिंग ट्रॅक वरती अंतिमच्या षटकाची जबाबदारी सोपवली. स्ट्रायकिंग एंड वरती भावेश. एक षटकार जरूर आला.
यावेळेस फटका फसला, मिस टायमिंग आणि इथे झेल. पुन्हा एकदा ड्रॉप आहे, डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा चेक केलं जाईल, पुन्हा एकदा टीव्ही अंपायर्स कडे. आणि टेक्नॉलॉजीचा फायदा घेतला पाहिजेच, कारण कोणत्याही टीम वरती अन्याय व्हायला नाही पाहिजे, यासाठी टेक्नॉलॉजी सज्ज आणि आयोजक खूप सारे खर्च करतात. त्यानंतर मग कधीतरी जाऊन व्हिडिओ येते की इथे चुकीचा निर्णय झाला, आमच्यावरती अन्याय झाला. त्यासाठी आता सर्व आयोजक तत्पर आहेत. अगदी 3-3, 4-4 कॅमेरे लावून या ठिकाणी आपण पाहत असतो. OUT फलंदाज बाद है. संख्या 43 या अंकावरती स्ट्रायकिंग गेट वरती अभि देवघर. रोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. बॅटची अतली कडा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये दाखल झालाय. डॉट बॉल आणखीन एक येतो, चांगलं कमबॅक होत आहे रोहनच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकामध्ये थोडासा मार, चौथ्या षटकामध्ये थोडासा मार आपण पाहिला, आकाशला बसला होता मध्ये ते रोहन. गुड कमबॅक. 43 वरती 5 विकेट्स आहेत. खोलवाट टाकलेला हा बॉल आहे, घरंगळत चाललाय, जमिनीला गुदगुळ्या करत. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न फेकी अगदी स्टंप टू स्टंप आणि इथे परतावा लागेल. अभि देवगरे फलंदाज बाद. रनआउटचा दुसरा धक्का बसला या ओव्हर्स मध्ये.
चला क्रमांक 8 वरती प्रतीक हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हर्स मध्ये धावा फक्त आणि फक्त आल्यात 2 धावा. पहिल्या बॉल वरती 1 होती, त्यानंतर या बॉल वरती 1 धाव आणि 1 रनआउट, 2 धावा खर्च केलेल्या आहेत. जगदीशभाई पालकर सन्माननीय अतिथी मान्यवर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. आणखीन एक विकेट डाऊन. तिसरा धावचीचा धक्का बसला या ओव्हर्स मध्ये. पंचेचाळीस धावा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल खाली राहिला. विकेट किपर कडून थोडीशी चूक पाहायला मिळते आणि एकदा बाईटच्या माध्यमातून येते. धावा कशाही येऊ, धावा येणे इम्पॉर्टंट होता. एकूण धावा संख्या 5 ओव्हरच्या अखेरीस 46 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या 47 धावा संख्येचं टार्गेट असेल. तर या ठिकाणी सन्माननीय मान्यवर किशोरजी हडप सर, आपण यायचा व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून महालक्ष्मी क्रीडा मंडळ आयोजित महालक्ष्मी ट्रॉफी 2026 शानदार दिमागदार आयोजनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धावपटलावरती एकूण धावा संख्या 46 आणि 47चं टार्गेट. चला दोन्ही टीम्स टॉससाठी या. गणेगाव चिंचवली आणि टीम कळंबोली दोन्ही टीमचे कॅप्टन्स. इनिंग ब्रेक झालेली आहे. टॉससाठी आपण संपर्क साधा. कळंबोली आणि गणेगाव चिंचवली अंतिम शेवटची पुकारा. आपण टॉस साठी या. सन्माननीय दयानंद केलेटकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या आपण टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला गणेगाव चिंचवली, दुसऱ्या बाजूला कळंबोली, दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस. किलेटकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातो दोन्ही टीमच्या दरम्यान. दुसरी मॅच असेल. एका बाजूला टीम गडेगाव चिंचवली आणि दुसऱ्या बाजूला कळंबोली. हेड्स अँड टेल्स. बघूया कोणत्या बाजूने छापा की काटा लागतोय. गडेगाव चिंचवली संघाने टॉस जिंकला. निर्णयाची अंमलबजावणी जसं सत्र संपेल, मॅच संपेल तसं आमच्यापर्यंत पोहोचवा. लगेच उतरा इन ऍक्शन मध्ये. विशालजी थोरवे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं. आमच्या हॉट सीट मध्ये आपण नेऊन विराजमान व्हावं. तर नक्कीच जसं दुसरं सत्र सुरू होईल, आज ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये अष्टपैलू कामगिरी आमच्या संदीपजी गायकवाड नेरळ परिसरामध्ये ॲज अ अंपायर्स म्हणून ऑफिशियल्स काम या संपूर्ण आजच्या रात्रीमध्ये पाहतील. पण नक्कीच समालोचनी त्यांची
मुळात आवड आहे आणि ती आवड जोपास असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय गडेगाव चिंचवलीचे प्रमुख पाहुणे महेशजी हडप, त्यानंतर केदारजी भगत आणि त्यानंतर श्री बाल दिगंबर एंटरप्राइजेसचे सर्व प्रोप्रायटर आपण पाहतोय सर्व केदारजी भगत. आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या दरम्यान. धन्यवाद रोहित गायकर. पोंझे गावातील एक सुंदर आवाज आज या स्पर्धेसाठी जॉईन झाला आहे. मानस येतील तोपर्यंत आपण त्यांना थोडा आराम देऊया. आज या महालक्ष्मी चषकाची तिसरी रात्र आहे. सुरुवात करण्यापूर्वी ना जातीसाठी ना धर्मासाठी जो राजा लढला लोकजनहितासाठी, राजा माझा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करूया. ज्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं पाहतोय ज्ञानबंधू आणि शीतलता, विषमतेचा नेहमी सदाचार आणि समता बंधुत्वाचा संदेश देणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती 14 एप्रिल या दिनी साजरी होणार आहे. उद्या होणारे 192 देशामध्ये त्यांची ही जयंती साजरी केली जाणार आहे. आणि आज रात्रीही या ठिकाणी आपण पाहतो त्यांना पुष्पहार अर्पण करून त्या जयंती महोत्सव या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. तर सर्व महापुरुषांना प्रथमतः तिवार अभिवादन करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या स्पर्धेला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलं षटक नीतू माली आपण पाहतो. पहिला चेंडू आकाश लोंगले बायकरमॅन, त्याच्यासोबत रोहन, ही सलामी अजय, ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती. दोन फलंदाज आपण पाहिले गेले. पहिल्या इनिंगला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 धावांची गरज आहे. सुरुवात झाले. सिंगलने आपण पाहतो किशोरजी हडप साहेब एक चांगले आमचे मित्र आहेत. उमरवली संघासाठी सुरेशजी देशमुख सर यांच्याकडून चौकार आणि षटकार बॅटिंगसाठी 1000चा पारितोषिक येते. 12 चेंडूला छेडछाडी केले. दूरवरचा चेंडू होता. बॅटलाच ब्रश. एसटीच्या प्रतिमागे कोणत्या प्रकारची गडबड नाही आहे. पहिला झटका, पहिला गडी गारद झालाय. पहिल्या विकेटचं बटन, पहिला फलंदाज झालाय मार्गस्थ. त्या बॅट्समनची झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त होऊन दे डीजे. काल कोकण केसरी रंगलं. आपण पाहतोय सापाडा कुस्तीचं मैदान. धन्यवाद. कुस्तीचं मैदान कल्याण सापाडामध्ये आपण पाहिलं. कारण सापाडाच गावचा मढवी आपण पाहतोय ती कोकण केसरी विजेता ठरला. महालक्ष्मी चषक 2026 महालक्ष्मी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर माननीय गणेशजी पालकर साहेबांच्या माध्यमातून दिवंगत मंगेश अप्पा कालुके यांच्या स्मरणार्थ आपण बघतो चमचमत्या ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतो. सुंदर ट्रॉफीज या ठिकाणी आहेत आणि या ट्रॉफीसाठी लढत आहे विद्या एंटरप्राइजेस ऋषिकेश गायकवाड आणि तन्वी जमादार यांच्याकडून प्रत्येक ऐवा जेलसाठी आपण पाहतो 500 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षकांसाठी जे प्रेक्षक मायबाप आले आहेत यांच्यासाठी सुवर्ण संधी. माननीय सुभाषजी पालकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी सुभाषजी पालकर साहेबांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे टॅप केला चेंडूला हलक्या हाताने टच केला. सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट आपण पाहतो या ठिकाणी होते. 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजय मार्गस्थ झालाय. आता आपण पाहतोय आकाश गायकर आणि आकाश लोंगले, 2 आकाश बंधू. माननीय उद्योजक जगदीशजी पालकर साहेब आणि मी जर पाहिलं गेलं क्रिकेट क्षेत्रातलं खूप मोठं नाव
थँक्यू माधवजी ठाकरे 99 सरकार जे ऑफिशियल्स आहेत. आणि मनोरंजन खूप महत्त्वाचं असतं. इंटरनेट या ठिकाणी केलं जातं आणि इंटरनेट करत असताना प्रेक्षकांसाठी मेजवानी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे वरपी चेंडू बराच काळ चेंडू हवेमध्ये थांबणार नाहीये. हवेचा जोर आणि फलंदाजची ताकद. चेंडूवरती मिळतील धावा 6 अर्धा डझन कारण फटक्यामध्ये होतो वजन. षटकार. पालकर साहेब आणि प्रदीपजी दाभणे साहेब बघा आपण मैदानावरती आलात. मैदानाची शोभा वाढवली. आता या व्यासपीठावरती या व्यासपीठाची शोभा वाढा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावांची गरज असताना 13 धावा स्कोर कार्डवरती आहे. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय 34 धावा इथे बनवावे लागतील. 47 रन 47 धावा. रायगड जिल्हा म्हटलं गेलं तर संतांची भूमी, शूरवीरताची भूमी आणि पाहिलं गेलं आणि वेणगाव म्हटलं गेलं आध्यात्मिक आणि शूरवीर भूमी ज्याला म्हटली जाते. ते वेणगावच्या धर्तीवरती सुरू असलेलं हे महालक्ष्मी क्रीडा मंडळ आयोजित महालक्ष्मी चषक 2026 भव्य दिव्य स्पर्धा. आजची तिसरी रात्र 11 तारखेला आपण पाहतोय. स्पर्धेला सुरुवात झाली. आज आपण पाहिलं गेलं A1 चषकाला सुरुवात झाली. कानपेच्या मैदानावरतीनं पलस झालेला आहे फायनल. उर्फी चेंडू फुल लेनचा चेंडू. स्वीपर झोन मध्ये शतरक्षक आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. सिंगल घेतली गेले आणि सिंगलने स्कोर कार्ड 14. नितू माली पुन्हा एकदा तयार झालाय गोलंदाजी मार्क वरती. विक्रांत नितूने पहिलं षटक फेकलं. 13 धावा खर्च केला आणि ते आता पाहतो आपण विक्रांतला. हलक्या तरी ग्लास केलं चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकीने सिंगल आली समोर. इथून कोणत्या प्रकारची गडबड घोटाला करत जात नाही. कोणती घाई गडबड आपण पाहतो उमरोली संघ करत नाही. कारण अजय नामक आपण पाहतोय पहिला फलंदाज बाद झाला. तो मार्गस्थ पलटलाय आणि झटका पहिला त्या ठिकाणी दिला गेलाय. कालची रात्र आपण पाहतो पुन्हा एकदा मानसचा आवाज आपण आज ऐकणार आहोत. एक सुंदर आवाज. कमी वयात ज्या समालोचकांनी खऱ्या अर्थाने खूप मोठं शिखर गाठलं तो मानस ही स्पर्धा लीड करतोय आणि त्यांना साथ आज एक सुंदर आवाज आमचे रोहित गायकर सर. आत्ताच आम्ही मागची स्पर्धा जेव्हा माझगावच्या मैदानावरती गेली मैत्री चषक तिथे आम्हाला सोबत होते आणि चांगली स्पर्धा. उमरोली संघासाठी सुयोगजी देशमुख साहेबांकडून 1000चं पारितोषिक आहे चौकार षटकार साठी. त्याने आपण पाहतो केल्याचा प्रयत्न डॉट चेंडू होता आणि त्यानंतर पाहिलं गेलं नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता अभि देवगरेचा. कारण हा फलंदाज खूप मोठा आहे. आकाश गायकर सलगच्या 2 टुर्नामेंटमध्ये ज्यांनी आपण पाहतोय सिरीज पटकवली. एक गुणगेचे मैदान त्यानंतर पाहिलं गेलं चांदेच्या मैदानावरती त्या आकाशने खऱ्या अर्थाने सुरेख कामगिरी केली. चांगली कामगिरी आपण पाहतो. सुरेख चेंडू विक्रांत संघाचा आपण पाहतोय धुरा आपल्या खांद्यावरती घेत असताना सलग चेंडू निर्धाव फेकतोय. या ठिकाणी पाहिलं सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकत असताना धावसंख्या स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 15 धावा धावफलकावरती आहेत. संघासाठी सुरेख कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी चांगले योगदान देत असताना हे षटक घेऊन आलाय. इथे ग्लास करता प्रयत्न शॉट फाईनला शॉट थर्ड मॅनला शतरक्षक आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि इथे फलंदाज होतो बाद. झटका क्रमांक 2 दिलाय. बिग विकेट बिग झटका.
दोघींनी थोडंसं पुढे होता चेंडू, स्वतःला झोकलं त्या ठिकाणी, सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलं गेलंय. आपल्याला पाहायला मिळालं एक सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना, चांगलं कामकाज पाहिलं गेलं क्षेत्ररक्षकांकडून आणि सुरेख वर गोलंदाजचंही पाहिलं त्या ठिकाणी, त्याच्याकडून चांगली गोलंदाजी पाहिली गेली. 2 षटकं इथे समाप्त झाले. 2 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले त्या 15. अजूनही 32 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 18. म्हणजे 3 षटकामध्ये 32 धावांची गरज, 10च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. आणि तिसरा गोलंदाज म्हणजे सलग पाहिलं गेलं तिसरा गोलंदाजचा वापर होतो. पहिला नितू माली होता, त्यानंतर आला तो विक्रांत आणि इथे आलाय तो भावेश गायकवाड. प्रेक्षकांसाठी मेजबानी आहे, कारण विद्या एंटरप्राइजेसचे ऋषिकेशजी गायकवाड साहेब आणि तन्वीरजी दमापताजी प्रोप्रायटर आहेत, त्यांच्याकडून आयवा जेल 500 रुपयाचा पारितोषिक. ₹500 कॅश प्राईज आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी आहे. इथे रिवासाठी दूध आणि तलवार, चेंडूवरती वार, चेंडू होतो 1 बाउंस, चेंडू सीमारेषे पलीकडे, मिळतील धावा 4, चौकार. पाहतोय महालक्ष्मी क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा देखणं आयोजन आपण पाहतो ना, व्यासपीठ पाहिलं गेलं, सजलं गेलंय. जगदीश साहेब सुंदर नियोजन पाहिलं गेलं वेणगावकरांचं, वरती व्यासपीठ पाहिलं गेलं तर महालक्ष्मी मातेचं जे चलचित्र आपण पाहतो त्या ठिकाणी, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करणारी स्पर्धा. उमरोली टीम धावांचा पाठलाग या ठिकाणी करत असताना हा रिव्हर्स अटॅक आकाश गायकरच्या माध्यमातून पाहिला चौकाराची झाली. धावसंख्या 19 या आकड्यावरती आणि खूप भारी आहे, जगात भारी आहे. 19 फेब्रुवारी आणि इथे पाहिलं गेलं घातक चेंडू ठरला गेला. सुरेख गोलंदाजी, फलंदाज बाद आकाश गायकर, बिग विकेट, बिग झटका, ठोक डीजे. या ठिकाणी जॉईन झालेत आणि गाणं काय होतं, संगीत काय होतं, त्याचे शब्द काय होते, बोल काय होते आम्हाला माहीत नाही. त्याचं म्युझिक चांगलं होतं आणि म्युझिकवरती आमचे माधवजी ठाकरे सर यांचा ठेका चांगला होता, बस एवढंच. फक्त ते रानू फक्त नाव फक्त लक्षात येतं, बाकी मुंबईची रानू एवढंच होतं. त्याच्यानंतर वेगळे बोल होते ते काय माहीत नाही आपल्याला, ते काय समजले नाहीत. आमच्या DJ मास्टरला ते समजतात फक्त. 19 या आकड्यावरती आपण पाहतो तिसरा झटका दिला गेला. 3 फलंदाज गारद झालेत. नवीन फलंदाज रोहनला आपण पाहतोय. आकाशच्या नंतर मैदानावरती सज्ज झालाय अतुलला साथ द्यायला. 22चा पुढचा चेंडू, गतिवान चेंडू, चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. सरळ रेषेत चेंडू निघून जातो, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू पाहिला गेला. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकात थोडं महागडं होतं. पहिल्या षटकात 13 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर आलेला विक्रांत याने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. कमबॅक मिळून दिलं होतं. पॉवर प्लेचं षटक सुंदररित्या फेकलं होतं आणि इथे आपण पाहतोय भावेश आला आहे. त्या भावेशने पहिल्या चेंडूवरती चौकार खायला गेला, त्यानंतर कमबॅक. स्लोवर हलका तरी पाहतोय इथे. ओके, यस, आ गले मिल जा, धन्यवाद. वाईट चेंडू, टांगा पलटी, घोडा फरार.
अतिरिक्त धाव, वाईटचा चेंडू, एक्स्ट्राचा समाचार. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हलक्यातून ग्लास केले. समोर आहे आपण पाहतो शतरक्षक कव्हर रिझन मध्ये सिंगल रोटेट होते. सिंगलने स्कोर कार्ड 21. 4 चेंडू आत्तापर्यंत झालेत. 2 चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकातील बाकी. 21 धावा धावफलकावरती. 47 धावांची गरज होती विजयासाठी. 26 अजूनही बनवायचे आहेत. 26 धावांची अजूनही गरज आहे. भाविश गायकवाड ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव टीम कमबॅक करत असताना भाविश पहिला चेंडू चौकार जरूर खायला. त्यानंतर विकेट आला आकाशला. त्रिफला चित केलं, जागेवरती हलून दिलं नाहीये. दांडी गुल झाली. डॉट चेंडू आला, एक वाईट आला, एक सिंगल आली, पुन्हा एकदा वाईट चेंडू. 5 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू भाविश तिसऱ्या षटकाचा घेऊन आलाय. इथं टॅप केलाय चेंडूला, पॉइंटला बीट केलाय. डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. आउटफील्ड आहे फास्ट. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू पोहोचला सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4. चौकार. कार्ड 25. 3 गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो आहे 22 धावांची गरज आहे. सौरभ बोराडे सर, विरा कन्स्ट्रक्शनचे ओनर, यांकडून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी उमरोली टीमला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचबरोबर सुयोगजी देशमुख सर यांच्याकडून सलगचे 3 चौकार, सलगचे 3 षटकार, 1000चा पारितोषिक आहे. आणि आमचे ऋषिकेश गायकवाड सर आणि तन्वीर जमादार सर, विद्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, यांच्याकडून ऐवा झेल प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतो या ठिकाणी. जरूर माणूस आपण येत आहात म्हणून आम्ही घेतलं माईक हातामध्ये. तुमच्या थोडंसं रोहितला थोडंसं आराम. धावसंख्या स्कोर कार्ड 25. 22 धावा बनवायचे 12 चेंडूमध्ये. तिसरं षटक भावेशने फेकलं. आता 4थं षटक ज्याने खऱ्या अर्थाने दुसरं षटक फेकलं होतं. 2 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केला तो विक्रांत. वैयक्तिक दुसरा, सांघिक 4थं षटक घेऊन आलाय. स्ट्राईकला रोहन, नॉन स्ट्राईकला अतुल. दोन्ही मजेवे खेळाडू आहेत. भरपूर वर्षाचा अनुभव क्रिकेटचा आहे. दोघेही अष्टपैलू खेळाडू संघासाठी नेहमी चांगली कामगिरी करतात. ते सामना करतील विक्रांतचा. 22 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. चांगला चेंडू. इथे सुरुवात झाली बघा. मागचं षटक जसं समाप्त केलं त्याने, जे संघासाठी दुसरं षटक होतं, तिथूनच सुरुवात केली. एक चांगली कामगिरी. निर्धाव चेंडूने आज वाईल्ड कार्ड एंट्री आहे संघासाठी पाहतो उमरोली टीमसाठी. स्टेप आउट केला, पद्धतीने दाखवली, टायमिंग ओळखलं, पारखलं, निरखलं, त्यानंतर चेंडूला ठोकला सीमा रेषे पलीकडे. षटकार. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. 16 धावांची अजूनही गरज आहे. जसं षटकार आपण पाहतो बाउंड्रीच्या मध्ये प्रेक्षक आहेत ना, तिथे गाडीत होते नाराज झालेत. जेवढं पाहिलं होतं झेल घेण्याचा प्रयत्न, ते पण आयवा झेल घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यापासून चेंडू दूरवर गेला, नाराज झाले ते पण. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. 10 चेंडू 16 धावांची गरज. एक मोठा फटका आपण पाहतोय. सामन्याचं चित्र बदलतंय. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. 5 षटकं 25 मिनिटांमध्ये समाप्त व्हायलाच पाहिजेत. आणि तिथे आपण पाहतोय वेळ अधिक पहिल्या मॅचला झालाय, कारण मॅच उशिराने सुरू झाल्यात.
इथे रोहन बघा अकलीचा बुद्धीचा वापर केला त्यांनी. टायमिंग कोणत्या प्रकारची चुकी नाही, गडबड नाही, घोटाळा नाही आहे. त्याला माहिती आहे या अगोदर एक मोठा फटका आलाय. इथे संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे. आघाडीचे तिन्ही फलंदाज मार्गस्थ झाले. आपल्याला जागा बनवायची, जागा ठेवायची आहे. जे अजय आकाश गायकर जे लवकर परतले तर आपल्याला इथे चांगली कामगिरी करायची आहे. 9 चेंडू 15 धावांची गरज आहे. टॅप केला चेंडूला. वडीश लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे नितू. चेंडू परत पोहोचलाय. सिंगल घेतली गेले. गडबड नाहीये इथं पाहतो. एक सिंगल घेतली जाते. सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. जाऊन पोहोचलाय तो 33. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 14 धावा. भारतीय राजघटनेमध्ये आणि त्यानंतर पाहिलं गेलं राजकीय क्षेत्रामध्ये पहिले कायदे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चांगला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता गरज आहे. याच पद्धत चेंडूची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल करायचा आहे तर चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ आयोजित महालक्ष्मी चषकाच्या सेकंड राऊंडला पोहोचायचंय. पुढची पायरी चढायची आहे उमरोली टीमला. तर 7 चेंडू 14 धावा बनवाव्या लागतील. शिवशक्ती कडाव जी आता ध्रुव इंटरप्राइजेसच्या नावाने खेळते त्यांना जर या सामन्यामध्ये पुढे जायचे, आगेकूच करायचे, सेकंड राऊंड खेळायची आहे तर या 7 चेंडू 14 धावा थांबवाव्या लागतील. गडबड घोटाळा वातावरण झाले शांत. स्कोरिंग कार्ड आमचे ऑपरेटर निशांत. इथे ग्लास केले. बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक विशाल पोहोचणार का त्या ठिकाणी? पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला होता. खूप दूरवर चेंडू होता. आकाशाला भिडला होता. तिथून चेंडू जमिनी परत आला. 2 धावा इथे घेण्यात आल्यात. 2 धाव्याने स्कोर कार्ड आता थांबलाय ते 35 या आकड्यावरती. इथपर्यंत मेरिट लिस्ट गाठायची आहे तर 6 चेंडू आणि 20 यासाठी बनवायचे आहेत. या 12 धावा. या 12 धावा कशा प्रकारे होतील हे ऐकूया आपण. तो परत संधी देऊया आमच्या डीजेला. ठक डीजे. म्हटलं गेलं आणि मोबाईल म्हटलं गेलं, या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरल्या गेल्यात. एक वेळ जेवायला नसेल भेटलं तर चालेल पण मोबाईलमध्ये नेटवर्क पाहिजे. आणि ज्या दिवशी मोबाईलचा नेटवर्क गायब असेल ना तर अर्धा जीव गेल्यासारखा असतो. हां, मोबाईलमध्ये नेटवर्क खूप महत्त्वाचा ठरतो आहे. इथे टायमिंग खूप महत्त्वाची आहे. येणारे 6 चेंडू 20 यासाठी 12 धावांची गरज आहे. 6 चेंडू 12 धावा. एक वेंगाव टीम पलसदरीच्या मैदानावरती खेळते. अर्धा जणांचं लक्ष तिकडे लागलंय. 1 ला 3 पाहिजेत. 5 ला 5 होते. सहा चेंडू 12 धावांची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल. चला मॅच ऑन या ठिकाणी आपण पाहतोय. थांबला. शेवटचं षटक अंतिम गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दर्शनला. खूप महत्वाचं आहे. मॅच ट्विच मध्ये कहाणीमध्ये बदल झालाय. गोलंदाजी मार्क वरती स्लॉग वर अंतिम षटक घेऊन आला दर्शन. 6 चेंडू 12 धावा डिपेंड करायचे आहेत. आगेकूच करायचं तर अतुल आपण पाहतोय.
दिबा पाटील उमरोली संघाचा कॅप्टन कुल स्ट्राईक एंडला टॅप केलाय चेंडूला वडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षा फंबल चुकी आणि या चुकीला माफी नाहीये. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. नशीबवान 4 धावांसाठी चौकार. काय घडलं काय बिघडलं कसं काय चेंडू वळला हे समजलं नाही असं सर्व म्हणतात. क्रांत होता त्या ठिकाणी पाहतो थोडासा शिफ्ट झाल्यानंतर हात पोचवण्याच्या पहिले त्याचा पाय त्याचं शूज पुढे गेले आणि त्यानंतर चेंडू त्याला टच झाला. चेंडू फिरला. बॅकअप नव्हतं कव्हर नव्हतं. चेंडूवाला 4 धावांसाठी येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. हा मॅच चालू आहे आपण पाहतो. पहिली मॅच कशी पाहिजे दमदार नियोजन दमदार आयोजन आणि उद्घाटन कसं पाहिजे प्रत्येक रात्रीमध्ये दमदार मॅच प्रेक्षकांची मनोरंजन करणारी मॅच खूप महत्वाची ठरते. आत्तावर 5 चेंडू 8 धावा. गोलंदाज दर्शन टॅप केला चेंडूला अशात रक्षा त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी खराब चेंडू होता तिथे आपण पाहिलं हात खोलण्याचा मोका होता फसला गेला. दगडी चाल मधला अगदी एक फेमस डायलॉग मामा जालेमध्ये अडकला झटका. जब तक हे जान जोपर्यंत मॅच शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाहीये मॅच मध्ये रंगतदार आम्ही स्थिती आणत राहू हे सांगत असताना गोलंदाज दर्शन एक चौकार खराब क्षेत्ररक्षणामुळे गेला. थोडस मिस फील्ड झाली. त्यानंतर आपण दूरवर चेंडू होता हात खोलण्याचा मौका होता. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अतुलने केला होता जाल्यामध्ये फसला आणि तिथे होता क्षेत्ररक्षक प्रतीक. त्याने कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये. आता डावखुऱ्याचा फलंदाज ज्याने सध्या तरी आपण पाहतोय उमरोली टीम साठी अनेक मॅच विनिंग पारी खेळल्यात. संघाचा तारणहार आपण पाहतो मैदानात रवाना झालाय रोहित गायकर. 2 रोहित गायकर आमचे समालोचक पण रोहित गायकर आहेत पोंजेचे. चांगला चेंडू आपण पाहतोय इथे बॉल डॉट केला. त्यानंतर धावबादची विकेट. एक विकेट आणखी एक आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात. धावबाद झाला फलंदाज रोहित. झटका दिबा पाटील उमरोली टीमला. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. मॅच चिंचोली टीम आणि कलंबोली टीम टॉस विन आहेत. चिंचोली टीम गणेगाव चिंचोली टीम आपण पाहतोय गणेगाव टीम विक्रांत सर तुमचा जो डिसिजन आहे त्या डिसिजनमध्ये आपण लगेच अंमलबजावणी करायची आहे. मॅच जशी ही समाप्त होईल तसं तुम्ही आपण मैदानात प्रवेश करा. वेळ जास्त घेऊ नका. खूप महत्त्वाचं ठरतं कारण वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. आयोजक जसं आयोजन करतात आज रात्र समाप्त झाली. सकाळी पुन्हा एकदा मैदानातून मैदानाची पुन्हा डागडुजी करणं. जेवढा वेळ तुम्ही घेता तेवढा त्यांना वेळ आपण पाहतो अपुरा पडतो. 4 रात्र 5 रात्र मैदानावरची देखभाल करणं खूप महत्वाचं असतं. चांगला चेंडू जोरदार अपील. अफलातून एसटीच्या पाठीमागे अभि देवगरे लीड करतो टीमला. समजवतोय प्रत्येक चेंडूना गणित आपण पाहिलं गेलं 4 चेंडू आतापर्यंत झालेत.
धावसंख्या स्कोर कार्ड 39. 47 धावांची गरज होती. 2 चेंडू आणि विजयासाठी पाहिजे 8 धावा. 8 धावा 2 चेंडू. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये बदल. प्रत्येक गणित आणि गणित आपण पाहतो बिघडला गेला उमरोली टीमचा. 2 षटक अगोदर आगेकच करणारा हा संघ इथे आता विजयासाठी झुंज देतो आहे. स्ट्राईकला फलंदाज रोहन. इथे चांगला चेंडू, स्लोवर होता, गती परिवर्तन, बोटाची जादू दाखवली दर्शनने. थोडा दूरवर ठेवला चेंडू, खालवर राहिला. बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळलं नाही, सूत्र जुळलं नाही, समीकरण बिघडलाय. जणू काय बॅट आणि चेंडूची तलाक झाले का, तफावत जाणली गेली. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. फक्त इथे आता गोलंदाज काय करेल ते. आम्ही पाहिलं वाकदच्या मैदानावरती 1 चेंडू 6 धावांची गरज असताना त्या गोलंदाजाने फेकलेला भीमर, त्यावरती आलेला चौकार. म्हणजे शेवटचा चेंडू जो परत क्लिअर होत नाही तो परत सांगू शकत नाही कोण जिंकला कोण हरला, कोणाचा विजय कोणाचा पराजय. इथं पाहतो बॅटची कडा, विजयी होतो या ठिकाणी ध्रुव एंटरप्राइजेस. शिवशक्ती कडाव टीम ठरले या मॅचचा हिरो. लक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. महालक्ष्मी क्रीडा मंडळ. निखिल राऊत जे ध्रुव एंटरप्राइजेसचे ओनर आहे त्यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक या गोलंदाज दर्शनसाठी आलंय. आणि जरूर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच